मी उदयशंकर चाकोते, ऑल इंडिया गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सदस्य आणि सोलापूर गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा अध्यक्ष. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आज सोलापुरामध्ये नो एंट्री आहे. हे नो एंट्री कशाला, काय कारण, काय नो एंट्रीच्या मागं? हे नो एंट्री करण्याच्या अगोदर सोलापुरात स्टेशनवरती माल धक्का किंवा सोलापूर MIDC किंवा मार्केट यार्ड हे बांधण्याच्या अगोदर हे पहिला सगळं विचार करायला हवं होतं. आणि आज हा सोलापूरचा जो व्यवसाय चाललेला आहे, ह्या 1 ते 4 मुळे आपण कमीत कमी 30% आपण रिवर्स आलेला आहे. कारण ह्या सोलापुरामध्ये कुठला बायपास नाही आहे, ह्या सोलापुरामध्ये कुठला रिंग रोड नाही आहे आणि इथं कुठले उड्डाणपूल नाहीत. मंजूर होऊन पण कामं कधी चालवले नाहीत. ओपनिंग झाले पण उड्डाणपूल होती म्हणून अजूनपर्यंत एक ओपनिंग झाल्याशिवाय फक्त हार नारळ फोडले आणि त्यानंतर काहीच नाही. पुढं कुठला हे भोंगा कारभार चालू झाला कळालं नाही. प्रशासनाचे चांदीवार याच्यामध्ये. हो, 1 ते 4 मध्ये सोलापूर येणारा आज आपलं जे कांदा आहे, कांदा व्यवसाय दररोज सोलापूरला 700 ते 800 गाड्या येतात. ते गाड्या जे साऊथमध्ये जातात, साऊथ जातात, बेंगलोरला जातात. या गाड्यामध्ये तुम्हाला माहित आहे, गाडी सकाळी 7 ला 8 ला मध्ये आली, गाडी भरली तर तुम्हाला सांगतो संध्याकाळी डायरेक्ट रात्री 9च्या पुढे गाडी भाडे काढावं लागेल आम्हाला. पण एवढं 8 ते 10 तास थांबल्यामुळं ह्या गाडी मालकाचं किती मोठं नुकसान होत आहे. नुकसान तर झालंच, परत ते कच्चा माल आहे, ते कच्चा माल आम्हाला पुढे टायमिंगमध्ये जाऊन आम्हाला बेंगलोर किंवा हुबळी किंवा जिथं आपण डेस्टिनेशन आहेत त्या ठिकाणी आम्हाला जाता येत नाही. म्हणून हे कांद्याचं कच्च्या मालाचं कधी तिथं गेल्यानंतर आम्हाला त्याला पेनल्टी भरावं लागतं आहे. आणि याच्यासाठी आम्हाला आमच्या ड्रायव्हर लोकांना रात्र दिवस अहोरात्र नॉनस्टॉप ना झोपता आम्हाला टाईम कवर पण जावं लागेल. हो, किती मोठा भोळा कारभार तुम्ही बघून घ्या. फक्त आज बेंगलोर एवढी मोठी हायटेक सिटी आहे, पुण्यामध्ये कुठंच नो एंट्री नाही आहे. सिटीमध्ये त्यांना टाईम दिलेला टाईम नाही, त्यांना एक रोड दिले, त्या रोडने तुम्ही जावा या, त्यांना बिंदास जायचं याचं त्यांना परमिशन आहे. आणि सोलापुरात का फक्त 1 ते 4 नो एंट्री आम्हाला कळत नाही. हो, तुम्ही माणसाला पोलीस लावा, प्रशासनाने त्यांचं एवढी मोठी ताकद लावून त्यांनी गाड्याला सोडावं आणि आणावं. किती मोठं इकॉनॉमी डिस्टर्ब आहे सोलापूरचं माहित आहे. ह्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहित आहे, MIDC मध्ये आज आपण MIDC माध्यमातून भारतामध्ये 140 जागी आपण ठिकाणी आपण आपलं माल सप्लाय करतो. म्हणजे कमीत कमी आपण 70% भारत सोलापुरातून दररोज माल जात आहे. मग हा माल जाताना फक्त केवळ नो एंट्रीमुळे टायमिंग कव्हर नसल्यामुळं बाहेरच्या गाड्या सोलापूर येण्यात त्यांनी येईना आणि त्याच्यामुळं इथे लोक गाड्या आपण भरून पाठवलं, त्याचं रेट डबल व्हायला आहे. आणि हा नुकसान कोणाचा व्हायला आहे? व्यापाऱ्याचा व्हायला आहे, इथल्या आपण टेक्स्टाईलचा व्हायला आहे. आणि त्यांना पुढे गेल्यानंतर त्यांच्या मालावर रेट लागल्यामुळं त्यांना मालाला डिमांड मिळेना. तिथं पाणीपत सुद्धा पाणीपतमध्ये जवळ असून सुद्धा ते लोक सोलापूरचा माल त्यांनी घेतात. फक्त भाड्या वाढमुळं आज त्यांनी मागा सकाळलेत. आमचं तर काय चूक आहे? आम्ही तर काय करू, आम्ही भाडं वाढणारच. ह्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, एवढ्या नो एंट्रीमुळं आज आपल्याला कुठल्याही बाहेरगावचे गावातले आपले ट्रक सोलापूर यायला तयार नाही. म्हणून कारण त्यांनी म्हणतात एवढी मोठी सिटी आहे, तुम्हाला बायपास नाही, नो एंट्री नाही, तुम्हाला बायपास नाही आहे तुमच्या इथं, त्याप्रमाणे उड्डाणपूल नाही आहे, आम्ही मध्ये येऊ कसं? आणि त्यातल्या त्यात ह्या प्रशासनानं त्यांना गाडी थांबवणं, अडवणं, त्यांच्यापासून अपेक्षा करणं आणि मग त्यानंतर हे जे काय चाललंय हे लोकांना कंटाळून आज सोलापूरला कोणी यायला तयार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे याचं खूप मोठं नुकसान सोलापुराला भोगावं लागेल. म्हणून मी ह्या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला आपल्या जे आमदार खासदार सगळ्यांना मी विनंती करतो की सोलापुरात तुम्हाला माहित आहे खूप मोठं उद्योग येतं सोलापूर. इथं सोलापुरात कमीत कमी 6 फॅक्टरी आहेत. त्या ठिकाणी NTPC प्लांट आहे. NTPC प्लांट मध्ये पण आज तुम्हाला माहित आहे अजून त्या एरियामध्ये दररोज 400 ते 500 गाड्या लोडिंग चालू होत आहे. पण केवळ नो एंट्रीमुळं आणि सोलापूर तिथं त्यांना पोहोचता येत नाही मुळे ते लोक सोलापूरला गाड्या आणायला तयार नाहीत. आणि जे येतात त्यांना माहित आहे की 12 तास थांबावं लागेल. 12 तास थांबलं तर किती मोठं नुकसान त्या मालकाचं होणार आहे. त्यांनी तो नुकसान म्हणजे तो गाडीचा हप्ता कसा बनणार? कुठल्याही प्रकारचं अंदाजून काम चालू आहे आणि याचा विचार कोण करायला तयार नाही. तुम्ही विचार करा पाहिजे. तुम्हाला माहित आहे आज एक ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, एक लाईफ लाईन आहे. आम्ही चाललो तर सगळं चालेल, आम्ही थांबलो तर सगळं बंद पडेल. अन्नधानपासून कपड्यापासून सगळं माल आपल्याला पूर्ण सोलापुरात आपण ट्रान्सपोर्ट थ्रू येत आहे. पण ह्या लोकांच्या असल्या कारभारामुळं आपल्याला खूप मोठं नुकसानचं
भोग पाडणार आहे. आणि जसं तुम्हाला माहित आहे 1 ते 4 नो एंट्रीमुळं आपल्या इथं भुसा गल्ली म्हणा, मार्केट यार्ड म्हणा, ह्या ठिकाणी व्यापार लोकांना गाडीचं वाट बघत बसावं लागतंय. आम्ही त्यांना बोलला सर आता गाडी का नो एंट्रीमुळे आम्ही मध्ये येऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना रात्री 9च्या पुढे आणतो. मग आपण व्यापारी लोकांना विनंती करावं लागतं बा 9च्या पुढे गाडी खाली करावं. ते व्यापारी लोक सगळं घर तर सोडून रात्री 9 ते 10-11 पण त्यांनी बसतात. त्यांचं व्यापार सहकार त्यांचं सहकार असते लोकांना. पण त्यांनी पण म्हणजे दिवसा सकाळी 10ला आलेला 8-9ला आलेला माणूस रात्री परत 10-11 पण दुकानात बसतंय. हे किती मोठा भोंगा कारभार चालू आहे. म्हणून मी सगळ्या विनंती करतो सगळ्यांना, प्रशासनाला, इथल्या प्रशासनाला, की तुम्ही बाहेरगावचे कमिशनर म्हणा, कलेक्टर म्हणा, हे सगळे बाहेरगावचे आहेत. त्यांना लोकांची समस्या त्यांना माहीत नाहीत. त्यांनी समोर यावं, खाली पूर्ण येऊन त्यांनी त्याचं सर्वे करावं. नाही तर त्याशिवाय कुठल्याही माणसा पाठवून सर्व होणार नाहीये. ते स्वतः आम्हाला बोलवावं, काय अडचण मग त्यांनी विचारावं, मगच त्यांना ह्याच्यामध्ये तर मार्ग मिळेल. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं नुकसान. आज तुम्हाला माहिती आहे सोलापूर 30% फक्त नुकसान आपण ह्याच्यामुळे नो एंट्री होत आहे. त्यात कोरोनाचं खूप मोठं मार आपल्या 2 वर्षापासून आपण भोगत आहे. आणि ह्या ठिकाणी 100% आम्ही ट्रान्सपोर्ट लोक पूर्ण धंदा पूर्ण संपलेला आहे. म्हणून मी आज प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही येणार लवकरात लवकर एकतर आम्हाला नो एंट्री काढा, किंवा आम्हाला बायपास द्या, रिंग रोड द्या, किंवा आम्हाला फ्लायओव्हरची व्यवस्था ताबडतोब करावं. नाहीतर आम्ही ह्याच्या पुढं आंदोलनाच्या तयारीमध्ये आहोत. आपल्याला तुम्हाला माहित आहे हे गाड्या पण कमीत कमी 20 टन 25 टनच्या पुढच्या गाड्या आहेत. हा लोकांना परवानगी कसं मिळतं हे मला पण अजून मग कळालं नाही. द्या तर सगळ्यांना परमिशन द्या, नाही तर एकाली मध्ये येऊ देऊ नका. आणि ह्या ठिकाणी जे होणारा हे भोंगा कारभार आहे ह्याच्यावरती आपण एक नियंत्रण करू ना. कारण काय हे जर झालं तर पुढं आपल्या सोलापूरचं प्रगती होईल, नाही तर प्रगती पूर्ण थांबून जाईल. आपण सगळ्यांना माहित आहे आज ह्या सोलापुरात स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. दररोज कमीत कमी 30 ते 40 सिमेंटचे मोठे मोठे गाड्या, भागाची गाड्या सोलापुरात येऊन सिमेंट अनलोड करतात. ट्रॅक्टर आहेत, ट्रॅक्टरचं किती मोठं रिस्क काम आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं ट्रेलर असल्यामुळं त्या ट्रेलरचं किती मोठं आपल्याला त्याचं जजमेंट होत नाही. त्यांना नीट शेतात चालता येत नाही, तर सिटीमध्ये चालतात. त्यांना परमिशन आहे आणि आम्हाला लोकांना परमिशन नाही. आमचे ड्रायव्हर लोक जेव्हा सिटीमध्ये येतात आपले जीव मुठ्ठीमध्ये घेऊन येतात. त्यांना माहित आहे आपल्याला किती आपण सावध. कारण काय ह्या ठिकाणी आपल्या इथं सोलापुरात जे कॉलेज आहेत, स्कूल आहेत, त्यामुळं ह्या ठिकाणी हृदय आहे आपलं. आपण बघत असेल तर मार्केट यार्डपासून महावीर चौकपर्यंत हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी स्कूल, कॉलेज, कारखाना तिथं जाणारे एमआयडीसी लोक, बीडी कामगार महिला ह्या ठिकाणी, तसंच खूप मोठा त्या ठिकाणी वसतिगृहाचे लोक आहेत. ह्या ठिकाणी सुद्धा पूर्ण रस्ता पूर्ण खराब गेलेला आहे. म्हणून तरी सुद्धा ह्या लगा परमिशन आहे, आम्हाला परमिशन नाही आहे. आम्ही पूर्ण आमचं टायमिंग पण आम्ही फिक्स केलेलं आहे. आम्ही कुठल्याही ट्रक असं ताबडतोब सेकंड जात नाहीत, थांबून तुम्ही जातात. म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही काही करा, आम्हाला ह्याच्यापासून मार्ग काढून द्या.